छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे। राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घाडगेंना मारहाण केली होती। सूरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल राज्यभरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात छावा संघटना आक्रमक झाली। धाराशिव, नांदेड, लातूर, संभाजीनगरमध्ये जोरदार प्रदर्शन करण्यात आले। इथे पण तेच चालू आहे। राष्ट्रवादीचे बॅनर काढले, कार्यालयांवर पत्रे फेकली। तेव्हा राष्ट्रवादी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादी आणि छावा संघटनेमधील वाढता तणाव पाहता तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। ही 4 जिल्ह्यांमधली दृश्य काय झालं, काय कळलं का रे? कुठे? अरे मग इतका वेळ काय पाहताय? टीव्ही। ते कळलं रे, पण बातमी काय होती? अरे ते कोणीतरी कोणाला तरी मारहाण, आक्रमण, निषेध असं काहीतरी होतं बाबा। अरे कळतच नाही तर न्यूज कशाला पाहता रे तुम्ही? तू कशाला एवढा चिडतोय? अरे टाइमपास म्हणून बघतो आम्ही न्यूज। अरे टाइमपास म्हणून कोणी न्यूज पाहतं का? मी ए बाबा, मला आवडतं, माहिती मिळते, अपडेट होतं रे। होय, मला वाटलं बघायचं असतं म्हणून बघायचं असतं। आमच्या घरी आप्पा आणि पप्पा हेच बघतात। पण खरं सांगू, आता राज्यात ज्या प्रकारे गोष्टी घडताय ना, त्यासाठी आहेत ना वर बसलेले लोक। अरे त्यांनी सिरियस घेतले पाहिजे या गोष्टी, आपण नाही। आपल्या जनरेशनचा ना हाच प्रॉब्लेम आहे। बाकीचे करतात ना म्हणून आपणही तेच करतो। दादा, तू MSW करतो, अरे म्हणून तुला हा सगळा अपडेट आहे रे। आमचं एवढं काही विशेष नाहीये। आणि तुला खरं सांगू, आम्ही सिरियस घेतही नाही। रघु, तू राहू देत। दिनेश, काय बातमी होती? काय ते निवेदन द्यायला गेले होते छावा संघटनेची लोक, तर त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारलं म्हणे। म्हणजे असंच काहीतरी ऐकलं होतं। पण यार, हे मारहाण वगैरे बरोबर नाही लोकशाहीत। हा, हे पण खरं आहे। तुझं उत्तर बरोबर आहे, पण हे का झालं, कसं झालं हे माहिती आहे का तुला? नो आयडिया। छावा संघटना म्हणजे काय हे तरी तुला माहिती आहे का? इनफॅक्ट तुम्हाला सुद्धा बातमीत पेपरमध्ये पाहिलं आहे तेवढंच। मराठा संघटना, राईट? लोकशाहीत संघटना फार महत्वाच्या असतात। छावा संघटनेचा जन्मच मुळातच मराठा समाजाच्या हक्कासाठी झाला। आम्ही पण मराठी आहोत की, पण छावा संघटनेविषयी जास्त माहिती आम्हाला कोणालाच माहित नाही। दादा, या संघटनेची सुरुवात कोणी केली? रघु, मराठ्यांचे क्रांतीसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांनी अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना सन 2000 साली केली। दादा, अण्णासाहेब जावळे पाटील हे कोणत्या जिल्ह्याचे होते आणि त्यांचं शिक्षण काय बरं झालं होतं? त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यात झाला आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते आश्रमशाळा देवताळा, तालुका औसा या ठिकाणी झालं आणि पदवीचं शिक्षण दयानंद कॉलेज लातूर या ठिकाणी झालं। दादा, त्यांना मराठा समाजाच्या हक्कासाठी लढावं असं का वाटले? आर्थिक परिस्थिती, शिक्षण, व्यवसाय या सर्वांमध्ये आजही मराठा समाज हा मागासलेलाच आहे आणि हे आपल्या सगळ्यांना मान्य करावंच लागेल। खरे दादा, अरे माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणाची फी कशी भरली हे त्यांनाच माहित असेल बघ। यार दादा, माझ्या घरी शेतीला एवढे हिस्से झालेत की जे उगवतं ते उरतही नाही यार। आणि माझं शिक्षणही कर्ज काढून चालू आहे यार। ही झाली आत्ताची परिस्थिती, पण त्यावेळेची परिस्थिती तर अजूनच भयानक होती। बोकाळलेला भ्रष्टाचार, स्थानिक राजकारणातील मरगळ याविरुद्ध अण्णासाहेब पेटून उठले। संपूर्ण तरुणांना एकत्र करून त्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेची सुरुवात केली। हे बघा, फोटो प्रेरक आहे यार।
अरे ओळख आहे छावा संघटनेची. छत्रपती संभाजी महाराजांनी मोघल, पोर्तुगीज आणि इतरही त्यांचे जे शत्रू होते त्यांना प्रत्येक लढाईत हरवलं. एकही लढाई ते हरले नाहीत. आणि तसंच मराठी समाजासाठी तन मन धन या सगळ्यांनी झटण्याचा संदेश त्यांनी त्याद्वारे दिला गेला. दादा, मग मला सांग, या संघटनेचे कोणकोणते आंदोलन क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांनी केले? अरे छावा ह्या नावातच एवढी ताकद आहे की भल्या भल्यांना सुद्धा त्यांनी घाम फोडला होता. अण्णासाहेबांची लढाऊ वृत्ती, थेट भिडणारे त्यांचे संवाद कौशल्य आणि समाजासाठी तळमळीने काम करण्याची त्यांची सवय यामुळे त्यांचा लौकिक वाढला होता. त्या काळात सरकारी खात्यातील काही अधिकारी मुजोर झाले होते. एक सुंदर आणि गरजवंत युवतीला असाच एक अधिकारी त्रास देत होता. विनयभंगाने बेदरलेली ती युवती धावत विश्वासाने छावा संघटनेच्या कार्यालयात आली आणि टाइम झालेला अतिप्रसंग अण्णासाहेब जावळे पाटील यांना सांगितलं. ते द्वेषाने पेटले. त्यांनी त्या अधिकाऱ्याला धरून चोपलं आणि ठणकावून जाब विचारला. दादा, ह्या घटनेने त्यांच्या समाजोपयोगी कार्याला चांगलेच वळण मिळाले आणि मराठ्यांच्या प्रश्नाला आता थेट हात घालता येणार होता. म्हणजे मराठा आरक्षण? मराठा आरक्षणाकरताच छावा संघटनेने तुळजापूर ते तत्कालीन औरंगाबाद इथपर्यंत मराठा आरक्षण जनजागृती यात्रा काढली. 2000 साली नाशिक ते मुंबई अशी मराठा आरक्षण रॅली सुद्धा काढली. मराठा आरक्षण परिषद भरवून विविध सामाजिक संघटनांना मराठा आरक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून त्यांना येणाऱ्या अडचणीकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. दादा, अरे कुठं अडकला होता? बरं आठवलं. तुम्हाला जेम्स लेन प्रकरण माहिती आहे का? जेम्स लेन म्हणजे तोच ना, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणारी पुस्तके लिहिली होती? बरोबर, तोच जेम्स लेन. त्या प्रकरणात आंदोलन करून अण्णासाहेब जावळे पाटील यांनी तत्कालीन सरकारला धारेवर धरलं होतं. त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते माहिती आहे का? हो, दिवंगत अटल बिहारी वाजपेयी. अगदी बरोबर. माहीत आहे का की या लढवय्या मराठा क्रांतीसूर्याने तेव्हा पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांची बीड इथली सभा उधळली होती. काय सांगता? हो, आणि तेवढ्यावरच ते गप्प बसले नाही. त्यांनी तेव्हाचे भारताचे गृहमंत्री असलेले लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा उमरग्यातून जाताना या प्रश्नावर अडवून धरली होती. खरे, आपल्या महाराजांची बदनामी कोण सहन करेल? नंतर काय, पण मी असं ऐकलं होतं की तेव्हा राज्यामधल्या बऱ्याच लोकांनी आंदोलनं केली होती म्हणून. खरंय का हे? मी ऐकलं होतं पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट पण पेटवलं होतं आंदोलकांनी. ते का म्हणून? इथंच जेम्स लेन याने महाराजांविषयी माहिती संपूर्ण गोळा केली होती. ते त्यांनी त्याच्या पुस्तकातही नमूद केलं होतं. अच्छा, आता मला कळलं की ते तोडफोड का केली. आणि तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे अरबी समुद्रात होणारं स्मारक त्या ठिकाणी का व्हावं असं कोणी सुचवलं होतं? अखिल भारतीय छावा संघटना. त्यांनीच पहिल्यांदा खरं तर ही मागणी केली होती. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वात छावा संघटनेने अनेक आंदोलनं केली आणि मराठा समाजाच्या हक्काचे प्रश्न मांडले. 2007 साली त्यांनी परभणी इथे झालेल्या छावा संघटनेच्या अधिवेशनाने गर्दीचा उच्चांक नोंदला होता. तब्बल 4.5 लाख लोक या अधिवेशनाला उपस्थित होते. एवढा मोठा पाठिंबा? चेष्टा आहे का? पण दादा, मग त्यांनी निवडणूक का नाही लढवली? अरे, विधान परिषदेसाठी त्यांना ऑफरही होती.
पण कधीही लाल दिव्याच्या सरकारी गाडीत बसायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. समाजसेवा हेच त्यांचं ब्रीद होतं. पण सत्तेत आल्यानंतर समाजात कल्याण करायला वाव असतो असं मी ऐकलं होतं. ते काही अंशी खरं आहे, पण ह्यात अण्णासाहेब जावळे पाटील यांनी महाराष्ट्रभर सगळीकडे मराठा तरुणांना एकत्र केलं. त्यांचं प्रबोधन आणि संघटनही केलं. विचाराची पखरण करून त्यांनी उज्ज्वल आणि जागरूक पिढी घडवण्याचं कार्य अविरतपणे केलं. आजचं अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन आहे. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारं अधिवेशन आहे. ज्या वेळेस जंगलामध्ये कोल्ह्या कुत्र्यांचा सुळसुळाट माजतो, चाल्लर चिल्लर खरजुले कुत्रे सुद्धा संपूर्ण जंगलामध्ये नंगानाच आस्वलं नाचायला लागतात, कुत्रे भुंकायला लागतात आणि सगळ्या जंगलामध्ये नंगा नाच माजतो. त्यावेळेस सिंहाच्या छाव्यानं बाहेर येऊन एक डरकाळी जरी फोडली तरी हे सगळे कोल्हे कुत्रे गप्प बसतात, हे लक्षात ठेवा. आणि आज या परभणीमध्ये मराठ्यांनी अशी डरकाळी फोडलेली आहे की जे हरामखोर आतापर्यंत म्हणत होते की मराठा समाज एकत्रित येऊ शकत नाही, त्या हरामखोराचे थोबाडे रंगवण्याचं काम आजच्या या ठिकाणी जमलेल्या जनसागरानं केलेलं आहे. हा मराठ्याचा विराट जनसागर बघितल्याच्या नंतर दिल्लीपर्यंतच्या अनेक पुढाऱ्यांना झोप येणार नाही आज संध्याकाळी, लक्षात घ्या. ते झोपेमध्ये सुद्धा बडबडणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बायकोला सुद्धा अण्णासाहेब जावळे कोण आणि काय केलं हे त्यांना माहीत होणार आहे, लक्षात घ्या. कारण हे काही शेळ्या मेंढ्याचं हिजड्यांचं अधिवेशन नाही, मर्द मराठ्याचं अधिवेशन आहे. एक एक छावा म्हणजे अनुवाम आहे, हे लक्षात घ्या. राजकीय लोक पैसे देऊन गाड्या पाठवून दिशे हातबट्टी पाजवून लोक आणतात आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक छावा हा आमच्यावर खरं खुरं ओरिजिनल लहू करणार आहे, लक्षात घ्या. मनाभावातून प्रेम करणारा आहे आणि म्हणून अनेक लोकांच्या अधिवेशनाला गाड्या घोड्या पाठवून सुद्धा एवढा जनसमुदाय एकत्रित येत नाही. परंतु स्वतःच्या खिशातले पैसे वेळ खर्च करून या ठिकाणी आलेला आमचा एक एक छावा म्हणजे या पुढाऱ्यांना घोडे लावणारा एक एक वळ आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यांना घोडे लावल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये नव्या क्रांतीची नांदी आज सुरुवात होते. परभणी म्हणजे एक चळवळीचं केंद्र आहे. माणिकरावांनी मग सांगितलं अधिवेशन या ठिकाणी का आयोजित केलं. मग माणिकरावांनी सांगितलं की जगात जर्मनी आणि भारतात परभणी. कशामुळे? ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं आणि जर्मनीवर दोस्त राष्ट्रांनी प्रचंड अन्यायकारक आणि अत्याचारी अटी लादल्या जर्मनीवर, त्यावेळेस जर्मनीमध्ये हिटलर नावाचा माणूस जन्माला आला आणि त्याने जगामध्ये दुसरं महायुद्ध घडवलं आणि या हरामखोरांना धडा शिकवला. ते दुसरं महायुद्ध करण्याची ताकद या परभणीतल्या मराठ्यामध्ये आहे आणि त्यांच्यामध्ये 60 वर्षापासून मराठा समाज आणि त्या समाजाची अवस्था जर बघितली तुम्ही तर एवढी दयनीय झालेली आहे. या महाराष्ट्राचा राजा असलेला मराठा समाज 500-500 एकरवरले मराठे 2-2 गुंठ्यावर आले.
सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माला आधार देणारे मराठी आज निराधार झालेले आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून छावा संघटना ही जातीवादी जे म्हणणारे लोक आहेत, आम्ही सांगितलेलं आहे छावा संघटना ही कुठल्याही जातीच्या आणि धर्माच्या विरोधात नाही, पण आमच्या नादाला लागल्यावर मात्र तुमच्या तेल लावून मेक मारल्याशिवाय राहत नाही. कारण हे मराठ्याचा आग्या मोहळा आहे. या मराठ्याच्या आग्या मोहळाच्या नादाला लागू नका. आणि आता तर मराठे जागे झालेले आहेत. आणि मराठे जर जागे झाले, मी सगळ्या मराठ्यांना आतापर्यंत एकच सांगत आलो, फक्त तुम्ही एकत्रित बसून एक घोषणा द्या. परळीतले चाल्लर चिल्लर खरजुले कुत्रे जे आहेत मराठ्यांच्या विरोधातले, ते पळून गेल्याशिवाय राहणार नाहीत. 8 दिवस परभणीत येत नाहीत. ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून लढणारे माझे मावळे, काट्या हे पोरं खाणार, जेलमध्ये हे पोरं जाणार, दगडफेक हे करणार, अधिवेशनाला हे येणार, मोर्चे माझे छाबे काढणार, आणि आरक्षण आणि शिष्यवृत्ती फुकट हे हरामखोर घेणार. मराठ्यातले धनदांडगे लोक ओबीसीचा सुद्धा फायदा घेतील. म्हणून मी ठरवलं की खऱ्या खुऱ्या जर माणसाला आरक्षणाचा फायदा व्हायचा असेल तर प्रत्येक जाती धर्मातल्या गरीब माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे. हाच शालीनताईचा मुद्दा बरोबर आहे. या मुद्द्याची दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा 45% असलेला समाज आहे. या समाजानं मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा, शेतामध्ये काबाड कष्ट करून त्या ठिकाणी मिळालेलं जे अन्नधान्य आहे ते खुल्या दिलानं 12 बलुतेदाराला वाटणारा समाज, दलितांना वाटणारा समाज, एवढा प्रेमळ दिलदार समाज या जगामध्ये कुठलाही नसेल, हे लक्षात घ्या. एवढं प्रेम इतरांना देण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे. आम्ही सगळ्याला आय लव्ह यू म्हणतोय, परंतु त्यांनीही आम्हाला आय लव्ह यू म्हणावं एवढीच आमची अपेक्षा आहे, हे लक्षात घ्या. आम्ही सगळ्यावर प्रेम करतोय, परंतु त्यांनी सुद्धा सोबत आलं पाहिजे. आणि म्हणून आज या अधिवेशनामध्ये जे मुस्लिम समाजाचे सुद्धा माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो, मुस्लिम समाजाचे असतील, इतर साळी माळी कोळी तेली तांबोळी धनगर मुसलमान मारवाडी ब्राह्मण सगळ्या जाती धर्माचे असतील, आपल्या सगळ्या गरिबांचं जर आपल्याला कल्याण करून घ्यायचं असेल, खऱ्या खुऱ्या माणसाला जर आरक्षण मिळालं पाहिजे असं तुमची भूमिका असेल, तर आर्थिक निकषावर आरक्षणासाठी तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि त्यानंतर शेवटी मी म्हणलं या हिजड्यांच्यानं काही दंगल थांबत नाही, आता मला उठावं लागणार आहे. आणि पुण्यनगरी पेपरनं सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांच्या जेवढ्या आवृत्त्या जातात त्याच्यामध्ये फ्रंटलाईनला आमचं स्टेटमेंट छापलं. बस झाला नंगानाच, आता नंगानाच करण्याचा प्रयत्न केला तर छावा हातात दांडकं घेऊन तुम्हाला सडेतोड उत्तर देईल आणि जनतेचं रक्षण करील. मग मात्र त्यांच्या लक्षात आलं, आता ही छावाची डरकाळी आहे. आज काय झालेलं आहे मराठ्याची अवस्था? 80% 90% जरी आमच्या पोरांना मार्क्स मिळाले तरी त्याचा नंबर इंजिनिअरिंगला लागत नाही, मेडिकलला लागत नाही, डीएडला आमचं पोरगं डीएड होत नाही, डीएड जरी झालं तरी नोकरी लागत नाही, डीएड झालं, बीएड झालं, एमएड झालं, मॅड होऊन गेलं तरी नोकरी लागली नाही. लक्षात. आता या ठिकाणचे महाराष्ट्रातले आपले काही पोरं कर्नाटकामध्ये डीएड करतात. या ठिकाणच्या सरकारनं आदेश काढून टाकला की त्यांना कर्नाटकात डीएड केलेल्या असलेल्या मास्तरला या ठिकाणी नोकरी नाही. परंतु यापुढे शासनाला आम्ही ठणकावून सांगू, तो डीएड महाराष्ट्रात केला काय, कर्नाटकात केला काय ना, कुठं मसनवाट्यात जरी डीएड केला तरी तो मास्तर झालेला आहे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे. हे आमचे पोर आहेत आणि त्यांना नोकरी मिळाली पाहिजे ही भूमिका आपण ठामपणे शासनासमोर मांडणार आहेत, हे लक्षात घ्या. आज जी झालेली मराठ्यांची अवस्था आहे, सवलत नाही, शिष्यवृत्ती नाही. गेल्या वर्षी अधिवेशन झालं, 3रं राष्ट्रीय अधिवेशन आपलं नाशिकला. त्या अधिवेशनामध्ये
आपण रास्ता रोको केला अधिवेशन झाल्याच्या नंतर. त्यावेळेस गृहमंत्री आर पाटलांनी मला मोबाईलवर संपूर्ण मीडियाच्या समोर बोलून आश्वासन दिलं. काय दिलं? येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये मराठ्यांच्या तर पोरांना आर्थिक निकषावर आम्ही आर्थिक दुर्बल घटकातील पोरांना शिष्यवृत्ती देऊच, परंतु इतरही सगळ्या जाती धर्मातल्या पोरांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ. म्हणजे विचार करा, आम्ही दारूवर मतं दिले, आम्ही आमचा सोयरा आहे दायरा आहे म्हणून मतं दिले, म्हणून तुमची वाट लागली. आज ही मराठीची अवस्था होण्यासाठी दुसरं महत्वाचं जर कारण काय असेल तर आपसातील बांधाचे भांडणं. एवढे बांधासाठी भांडणं प्रत्येक गावात तुम्ही बघा. इतभर बांधासाठी हातभर गेलं तर हरकत नाही, परंतु ह्याला जिरविल्याशिवाय गप्प बसत नाही. किती नालायकपणा. आम्ही आमच्याच रक्ताच्या माणसांना जिरवायला निघालो. म्हणजे किती आम्ही खालच्या दर्जाला गेलेलो आहेत. आमच्यामध्ये किती भांडणार आहेत, किती सुद्धा वाईट झाल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी आमची मरमर सगळी आणि तळमळ सुरू आहे की आम्ही आमचं आयुष्य समाजासाठी देऊन टाकलेलं आहे. मी या ठिकाणी अधिवेशन घेतलंय म्हणजे मला मंत्री करा म्हणून घेतलेलं नाही, मला आमदार करा खासदार करा लाल दिव्याच्या गाडीत बसवा म्हणून घेतलेलं नाही. मी शपथ घेऊन निघालेलो आहे की आयुष्यभर आपण लाल दिव्याच्या गाडीत बसायचं नाही, ना आमदार व्हायचं नाही, ना खासदार व्हायचं. परंतु आता समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरोधात छावा इथून पुढे कडेकोट भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत सगळ्या राजकीय लोकांना वाटत होतं की मराठ्याला कुणी वाली नाही. आता त्यांचा बाप हा अण्णासाहेब जावळे तुमचा वाली आहे. त्यांना दिवसा ढवळ्या या हरामखोरांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, मला काही कुठलं तिकीट पाहिजे नाही. शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्याचं पहिलं कर्ज पूर्णपणानं माफ करून दुसरं नवीन कर्ज शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. आणि आपण यासाठी सरकारला 1 महिन्याची मुदत देणार आहोत. 1 महिन्याच्या आत सरकारनं शेतकऱ्याचं पूर्णपणानं कर्ज माफ केलं पाहिजे आणि पुन्हा नवीन कर्ज दिलं पाहिजे. आणि जर नाही दिलं तर 1 तारखेच्या नंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये या राजकीय पुढाऱ्यांना सळो की पळोस करून सोडण्याचं काम छावा संघटना केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी मी प्रत्येक तालुक्याला सभा घेणार आहे. जनजागृती मराठा जागृती रथयात्रा आम्ही काढणार आहे तुळजापूरवरून. दिवाळीपर्यंत शासनाला मुदत आहे. दिवाळीच्या आधी आम्हाला गोड बातमी द्या गोड खाण्यासाठी, नाहीतर मग तुम्हाला वर्षभर गोड खाऊ देणार नाही आम्ही. लक्षात घ्या. आणि पुन्हा सत्तेवरून एकदा खाली खेचल्याच्या नंतर तर तुम्हाला काळं कुत्रं सुद्धा विचारणार नाही. नांदी आहे. आता मराठा माणूस या देशात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आलेली आहे. आणि म्हणून यापुढं छावाची प्रचंड वेगानं छावा संघटना वाढवून या महाराष्ट्रामध्ये क्रांती करावी एवढंच आव्हान या ठिकाणी सगळ्यांना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा. मग पुढे काय झालं दादा? रात्रीचा दिवस करणाऱ्या आणि सामाजिक संघटन प्रबोधन आणि झटून कार्य करणाऱ्या व्यक्तींना शरीर प्रकृती साथ देत नाही. त्यांनी डॉक्टरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं. मराठा समाजाच्या एकत्रीकरणाला त्यांनी प्रारंभ केला. रात्रंदिवस त्यांचं काम चालू होतं, पण शेवटी आजारांनी त्यांना ग्रासलं. आणि पुण्यातील रुबी हॉल येथे 5 फेब्रुवारी 2013 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी सेनेचा झंझावात शांत झाला. व्यक्ती गेला
तरी त्यांची प्रेरणा गप्प बसत नाही. आता नवी पिढी नव्या जोमाने प्रयत्न करते, विस्कटलेली घडी बसवते. मराठा आरक्षणासाठी लढा पुन्हा मजबूत झालाय. छावा संघटनेने त्यांना सर्वत्र पाठिंबा दिलाय. आणि हे मराठा आरक्षण लागू झालं म्हणजे मराठ्यांचे सगळेच प्रश्न संपतील असंही नाही. वेळोवेळी प्रश्न तर येतीलच की. म्हणून म्हणतो, जागरूक राहा. स्वर्गीय मराठा क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील आज जरी हयात नाहीत, पण त्यांनी दिलेली त्यांची प्रेरणा, त्यांचं कार्य आणि मराठा समाजासाठी तळमळीने लढण्याची त्यांची ताकद आपण कधीच विसरता कामा नये. ऐकलं का रघु? नुसता टीव्ही आणि मोबाईल आहे ना टाइमपास म्हणून नको बघू. मग आता काय करणार पुढं? सिरियसली करिअर पण करणार आणि छावा संघटनेचं कामही करणार. मी पण. बरोबर आहे. आम्ही पण. अरे पण ज्या बातम्यामुळे आपल्याला हे सगळं समजलं ते छावा संघटनेचे नेमके कोण होते? हा रे, विसरलोच आपण. हा यार, ते होते या छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष. सध्या या छावा संघटनेची धुरा कोणाकडे माहितीये? केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडे. अरे मग एवढ्या मोठ्या माणसावर हल्ला झाला आणि संघटनेने काहीच केलं नाही? हा यार दादा, मला सांग, अण्णासाहेब जावळे पाटील हे त्यावेळेस एवढे आक्रमक होते यार, ते आता हयात असते तर या मारेकरांना कसे उत्तर दिले असते त्यांनी? उत्तर, तो वार एका छाव्यावर झाला असेल, पण त्याची जखम प्रत्येक शेतकऱ्याच्या छातीवर झाली आहे. आणि ती जखम इतक्या सहजासहजी भरत नाही. त्याला उत्तर हे मिळणारच, आणि तेही छावा स्टाईल मध्ये. आपण गेलात पण विचार जगतात, आपल्या मार्गान छावा चालतात. भूमी रडते पण अभिमान गात, छावा कधीच थांबत नाही. छावा कधीच थांबत नाही. आपल्या डोळ्यात होती क्रांतीची ज्वाला, आपल्या हृदयात जनतेचा माळा. आरक्षणासाठी दिला लढा अखंड, आज प्रत्येक मराठा म्हणतो आपलं रक्त अजूनही उकळत. आपण गेलात पण विचार जगतात, आपल्या मार्गान छावा चालतात. भूमी रडते पण अभिमान गाते, छावा कधीच थांबत नाही. छावा कधीच थांबत नाही. आपण शरीरानं दूर गेलात साहेब, पण आपल्या शिकवणीत आमचं अस्तित्व आहे. जोपर्यंत छावा जिवंत आहे तोपर्यंत आपण आहात. छाव्यांच्या हृदयात तेज आपल, जनतेच्या श्वासात नाव आपल. क्रांतीचा सूर्य मावळत नाही, कारण आपण अजूनही आमच्यातच आहात. छावा कधीच थांबत नाही. छावा कधीच